नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात कांदा पिकाचे योग्य उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी हैराण। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकालाही फटका बसलाय। शेतकरी चिंतेत आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये कांदा पिकात खत देण्यासह तण नियंत्रणास वेग। वातावरण बदलामुळे पिकांवर रोगराईच्या संभाव्य धोक्यामुळे शेतकऱ्यांकडून खबरदारी। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 2000च्या आत। आता कांद्याला प्रति क्विंटल 4000चा भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यात टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण। टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। बाजारात टोमॅटोची आवक वाढली तर टोमॅटोचे दर थेट 8 ते 10 रुपये किलोवर। हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा टरबूज पिकाला फटका बसलाय। फळबागेवर मावासह विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत। हिंगोलीच्या शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकांना बगल। जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून करडई तेलबियांची लागवड। जालना जिल्ह्यात द्राक्ष तोडणीला सुरुवात। बदनापूर तालुक्यामधील शेतकऱ्याला 1 एकर द्राक्ष उत्पादनामधून मिळाले 5 लाख रुपयांचे उत्पन्न। चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे। गोंदियात रब्बी धान रोवणीला सुरुवात झाली आणि धानाचे पेरे मोठे झाल्याने शेतशिवारामध्ये मजुरांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळते। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक घटली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 2300 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। लातूरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर किमान 5 दिवस शेतकऱ्यांचा मुक्काम। लांबच लांब रांगा लागल्यानं 31 जानेवारीपर्यंत खरेदी होईल की नाही याविषयी शेतकऱ्यांना शंका आहे। हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी अचानक बंद। संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा। कमी मनुष्यबळामुळेच सोयाबीन मोजणीला उशीर झालाय आणि वाहने 3 ते 4 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी आहेत। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड। पुरंदर तालुक्यामधून जाणाऱ्या रिंग रोडला जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध। योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालाय। 950 स्क्वेअर फुटांना घराला केवळ 3 लाखांचा मोबदला मिळतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम। मत आता मोजणीसाठीच आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलंय। पुण्याच्या वडू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ या रस्त्याचं काम गेल्या 10 महिन्यांपासून बंद आहे। रस्त्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे आणि स्थानिक नागरिकांचं शिक्रापूर चाकण मार्गावर रास्ता रोको आंदोलन। उजनी धरण प्रदूषणाच्या विळख्यात आहे। धरण प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। उजनी धरणाला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवा, अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्याचा स्वाभिमानीचा इशारा आहे। पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भीक मागो आंदोलन। पुण्यामधील सुखसागर नगरमध्ये परिसरामधील ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीमधील 2015ला मान्यता, मात्र 10 वर्षांपासून अपूर्ण इमारतीच्या कामासाठी हे भीक मागो आंदोलन। नागपूर जिल्हा परिषद इथं सलील देशमुख यांचे ठिय्या आंदोलन। जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कामांच्या वर्क ऑर्डर थांबवल्यामुळेच ठिय्या आंदोलन। तिकीट दरवाढी विरोधामध्ये यवतमाळ बस स्थानकात चक्काजाम आंदोलन। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी। अकोल्यामध्ये एसटी भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बसची हवा सोडत सरकारचा निषेध। वर्ध्यातील मुख्य बस स्थानकाजवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन। एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। नाशिकच्या मनमाड बस स्थानकामध्ये ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बसेस रोखल्या। एसटी भाडेवाढ विरोधात सांगलीत शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून परिवहन विभागाचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी। लासलगाव बस स्थानकात देखील एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। तात्काळ भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी। बुलढाण्यात एसटी भाडेवाढ आता ही विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय। रास्ता रोको आंदोलन करत हे आंदोलन करण्यात आलंय। सोलापूर एसटी स्टँडच्या गेटवर तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। पालघरच्या मासवांसह 5 गावातील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थ आक्रमक। संतप्त ग्रामस्थांचा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव।
अहिल्यानगरच्या शिर्डीत नगर मनमाड मार्गावर खासगी बसेसची वर्दळ. खासगी बसेस तासनतास रस्त्यावर उभ्या राहत असल्यानंच वाहतुकीला अडथळा. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील खोराडी नदीवर बांधण्यात आलेली संरक्षक भिंत आणि पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं आहे, ग्रामस्थांचा आरोप. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सध्या सुरू झालंय. नागपूरमधील मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग सज्ज आहे. हजारो नागपूरकरांचा प्रवास होणार सुकर. जुलै 2023 मध्ये भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. 23,83,00,000 रुपयांचा खर्च आहे. नागपूरमध्ये राज्यातील पहिला न्यूक्लिअर मेडिसिन विभाग सेवेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा विभाग रुग्णसेवेत आहे. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला हे ओळखण्यासाठी मदत होईल. नांदेडमध्ये जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालंय. पाणी उकळून प्या आणि स्वच्छता राखा, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. नागपूर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना जीबीएस रुग्णांची माहिती देण्याची सूचना. जिल्ह्यामध्ये 5 रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. कोल्हापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. आता कोगनोळी येथील 60 वर्षाचा वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षाच्या बाळाला लागण झाली आहे. जीबीएस आजारावरील उपचारांचा महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत एकत्रित समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि नवीन थेरगाव रुग्णालय इथं मोफत उपचार सुरू झाले. नांदेडमध्ये मंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशनचं उद्घाटन. तरुणांना कामानिमित्त बाहेर जाण्याची गरज पडू नये यासाठी ही सुरुवात. बॉलिवूड कलाकारांच्या सेंटा संघटनेच्या शिष्टमंडळाकडून कामगार मंत्र्यांची भेट. बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या पिळवणुकीवर मंत्री आकाश पुणकर यांच्यासोबत चर्चा. सोलापूरमधून मार्च अखेरपर्यंत विमानसेवा होणार सुरू. मार्च अखेर सोलापूर ते गोवा ते मे अखेर आता सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. आदिवासी समाजाची संस्कृती जपण्यासाठी पालघर जिल्ह्यामधील मनोर इथं वारली हटचं काम आता 2018 पासून संथ गतीनं सुरू आहे. 50 कोटींचा खर्च करून देखील नांदगावमध्ये साहित्य धूळ खात पडल्याचा आदिवासी संघटनांचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कचारगड इथं 10 फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाच्या धार्मिक महोत्सवाचं आयोजन. कचारगडला सांस्कृतिक भवन उभारणार असल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती आहे. पोलीस वर्दीत रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास थेट कारवाई होणार. बीडचे पोलीस आयुक्त नवनीत कावत यांचा इशारा आहे. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये झालेल्या गर्दीची पोलिसांकडून दखल. पोलीस आयुक्त अमितेश कुमार कंपनीसोबत संवाद साधणार. बेरोजगारीचं वास्तव समोर आल्यावर पोलीस ॲक्शन मोडवर. शिवसेना नेते अशोक धुडी अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल. घोलवड पोलीस ठाण्यात 3 संशयितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल. पालघर गुन्हे शाखेसह इतर 30 ते 40 पोलिसांकडून प्रकरणाचा तपास. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या. सोळी हिडमा असं हत्या झालेल्या इस्माचं नाव आहे. छत्तीसगड गडचिरोली सीमावर्ती भागामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पनवेल तालुक्यामधील भोकरपाडा भागामधील एका मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा परप्रांतीय कुटुंबाकडून त्रास. रूम अग्रीमेंट संपल्यामुळे मराठी माणसाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक. कणकवली तालुक्यात अधिकाऱ्यांच्या कक्षातच हप्ते वसुली सुरू असल्याचा आरोप. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार सुरू असल्याचा ठाकरे गटाचे नेते सुशांत नाईक यांचा आरोप आहे. भंडारातील जवाहर नगरमध्ये कंपनीमधील ब्लास्ट प्रकरणामध्ये आता सीजीएम सप्रे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नवीन सीजीएम म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची नियुक्ती. बिलासपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणीच्या बहाण्यानं पैसे उकळणाऱ्या बनावट टीटीला अटक झाली आणि नागपूर रेल्वे पोलिसांची ही कारवाई असून संयोग कुमार साहू असं आरोपीचं नाव आहे. नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादामध्ये 17 वर्षीय मुलीची आत्महत्या. मध्यरात्री मुलीनं स्वतःचा गळा कापून जीवन संपवलंय. डेथ फॉर लाईफ गेम खेळत असताना आत्महत्या केल्याचा संशय आहे.